नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपण कालपासून बृहमुंबई महानगरपालिकेमध्ये मित्रांनो कार्यकारी सहाय्यक म्हणजेच की लिपिक या पदाभरतीसंदर्भात मित्रांनो सर्व काही अपडेट आपण वेळोवेळी पाहत आहोत। जर तुम्हाला त्याचे अपडेट येत नसतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या लगेच, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर सर्व काही बीएमसीचे अपडेट पाहायला मिळतील। तर मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांनी अनेक प्रकारचे प्रश्न कमेंट बॉक्सद्वारे विचारलेले आहेत, ज्यामध्ये याची सविस्तर जाहिरात कधीपर्यंत येईल किंवा त्यानंतर परीक्षा कोण घेणार आहे, पात्रता काय आहे किंवा पात्रतेमधील जे काही नवीन अटी आहे, जे बदल करण्यात आलेले आहेत ते कोणत्या प्रकारच्या अटी आहेत, किंवा मी पात्र असेल का अर्ज करण्यासाठी, टायपिंग सर्टिफिकेट कंपल्सरी आहे का, MICIT गरजेचं आहे का, महत्त्वाचे तारखा वगैरे या संदर्भाचे अनेक प्रश्न आतापर्यंत विचारले गेलेले आहेत। तर असा एक आपला आजचा व्हिडिओ हा युनिक असणार असेल, ज्यामध्ये तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणारे असतील। आणि सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाल्यानंतर जरी तुमच्या मनात काही डाऊट असतील तरी मित्रांनो तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्सद्वारे मित्रांनो तुम्ही आम्हाला विचारू शकता। आता सर्वप्रथम पाहूया आपण जाहिरातीचं संपूर्ण विश्लेषण, ज्याद्वारे तुम्हाला या जाहिरातीमधलं संपूर्ण काय बाबी कळतील। तर मित्रांनो, मुख्यतः ही जाहिरात जी आहे एकूण 1846 पदांकरता मित्रांनो सरळ सेवा भरती जाहिरात आहे, जी की प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। कार्यकारी सहाय्यक म्हणजेच मित्रांनो पूर्वीचे नाव लिपिक या पदाकरता ही मित्रांनो सरळ सेवा भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जसं की आपण डिटेल मागील व्हिडिओमध्ये देखील आपण पाहिलेलं आहे, ज्यामध्ये या पदाकरताची जी वेतन श्रेणी असणारी आहे तुमच्यासाठी जे की M15चीच म्हणजेच की 25,500 ते 81,100 एवढी जी आहे यासाठी तुम्हाला वेतन श्रेणी दिली जाणारी आहे। तर मुख्यतः तुम्ही कार्यकारी सहाय्यक किंवा लिपिक हे पद देखील तुम्ही नोंद करू शकता। त्यानंतर भरावयाच्या रिक्त पदांची संख्या आपण पाहिली आहे ऑलरेडी, आणि जे की गट क ची ही पदभरती आहे, आणि गट क ची पदभरती असल्यामुळे यासाठी क्वालिफिकेशन लेवल देखील बऱ्याचपैकी या ठिकाणी हाय ठेवण्यात आलेला आहे। तर तेवढा पण हाय नाही आहे, जे की माध्यमिक स्वरूपाचंच या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। जसं की आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता, जे की 2014ची जी आपण जाहिरात पाहिली होती त्यामध्ये जी अर्हता दाखवण्यात आलेली होती शैक्षणिक पात्रता, तर त्यामध्ये आणि आत्ताच्या जे पदभरती आहे त्यामध्ये थोडक्यामध्ये बदल झालेला आहे, खूप जास्त बदल दिलेला नाही आहे। तर या ठिकाणी तुम्ही सर्व काही सविस्तर देखील जाहिरात पाहू शकता, जे की कॅटेगरी वाईज प्रवर्ग निहाय देखील जाहिरात पाहू शकता की कोणत्या पदासाठी किती जागा या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे। त्यानंतर पाहूया आपला दुसरा मुद्दा, जो की इम्पॉर्टंट आहे, जो की परीक्षा कोण घेणार आहे। तर ही परीक्षा कोणामार्फत घेतली जाणार आहे, तर IBPS का TCS। तर आपल्याला आतापर्यंत सर्वांना माहिती आहे की BMCच्या जेवढ्या काही परीक्षा झालेल्या आहेत, ज्यामध्ये मानव संसाधन अधिकाराच्या असतील किंवा इतर देखील, तर त्या संपूर्ण काही पदभरत्या IBPS या कंपनीद्वारे घेण्यात आल्या होत्या। देखील आम्हाला देखील असं वाटू लागलं होतं की ही देखील भरती IBPS घेणारी असेल, परंतु मित्रांनो या ठिकाणी थोडा बदल करण्यात आलेला आहे। ही जी पदभरती आहे TCS या कंपनीमार्फत घेतली जाणारी आहे। तर TCS द्वारे ही पदभरती घेतली जाणार आहे। TCS द्वारेच संपूर्ण काही याचं जे इथलं नियोजन असेल पुढील ते संपूर्ण केलं जाणार आहे। जर तुम्ही या लिंकवर अप्लाय लिंकवर जरी क्लिक केला असाल तर TCS द्वारेच त्या ठिकाणी डॅशबोर्ड ओपन होणार असेल। तर TCS द्वारे ही परीक्षा घेतली जाणारी आहे, ही तुम्ही आता लक्षात ठेवून घ्या। आणि TCSचा जो पेपर पॅटर्न असतो, जो की प्रिव्हियसली तलाठीसाठी वनरक्षकसाठी तुम्ही तो अनालिसिस करू शकता। तर आपल्या व्हिडिओ किंवा टेलिग्राम ग्रुपवर देखील याची व्हिडिओज अवेलेबल आहे TCSची, की नेमके कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स TCS द्वारे विचारले जातात, जे की अनालिसिस आहेत फुल्ली। तर तुम्ही ते देखील जरी पाहिला तरी तुम्हाला त्याचा फायदा होणारा असेल। आणि TCS आणि IPS मित्रांनो जास्त फरक नसतो, फक्त थोडक्यामध्ये त्या ठिकाणी फरक दर्शवला जातो। तर दुसरा प्रश्न आहे तुमच्या मनातून आय थिंक्स गेला असेल की परीक्षा कोण घेणार। त्यानंतर पाहूया आपण पात्रतेच्या अटी, की नेमकं पात्रतेमध्ये काय म्हटलेलं आहे। तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना पात्रतेमध्ये अनेक प्रश्न किंवा अनेक संभ्रम जे की निर्माण होत आहे। तर पात्रतेमध्ये त्यांनी काही विशेष बाबी दिलेल्या आहेत, जे की आपण आता समोर पाहूया। तर पाहूया आपण पदांसाठीची लागणारी पात्रता। उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा, म्हणजेच की तुमची जी 10वी आहे ती पहिल्या प्रयत्नात निघलेली असावी, म्हणजे की सेकंड लॉग्स किंवा सप्लिमेंटरी एक्झाम नसावी। त्यानंतर दुसरा म्हटलेला आहे, उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य विज्ञान कला विधी किंवा तत्सम शाखाचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान 45% गुणासह उत्तीर्ण असावा, म्हणजेच की मान्यताप्राप्त विद्यापीठामधून तुमचं जे आहे, जे की वाणिज्य विज्ञान कला विधी तत्सम शाखेमधून पदवीधर असणं आवश्यक आहे, आणि ते पण प्रथम प्रयत्नातच ते संपूर्ण काही तुमचं क्लिअर झालेलं पाहिजे, आणि 45% गुणासह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। 45% गुणापेक्षा जर कमी असतील तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार नाहीत, हे तुम्ही नोंद करून घ्या।
त्यानंतर तिसरा पॉईंट आणि तो पण किंवामध्ये म्हटलेला आहे, तर यामध्ये म्हटलं आहे की ज्या मान्यताप्राप्त विद्यापीठामध्ये सत्र पद्धती अवलंबली जात असेल त्या विद्यापीठातील उमेदवारांची टक्केवारी खालीलप्रमाणे गणण्यात येऊन सदर टक्केवारी 50% गुणासह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। तर वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही CGPA किंवा पर्सेंटेज या प्रकारचा प्रकार असतो, त्यामध्ये देखील तुमचे 45% पेक्षा जास्त असणं आवश्यक आहे आणि ते देखील प्रथम प्रयत्नामध्येच क्वालिफाय होणं आवश्यक आहे। प्रथम प्रयत्नातच तुम्ही पास झालेला असणं आवश्यक आहे। त्यानंतर म्हटलेलं आहे इम्पॉर्टंट, उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणाची मराठी व 100 गुणाचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा। तर तुमच्या जे 10वीचे विषय होते आपल्याला माहिती आहे, 10वीच्या विषय आपले 100 मार्काचे पेपर होते, ज्यामध्ये मराठी आणि इंग्रजी हे 2 विषय आपल्याला कंपल्सरी होते। तर तुमच्या देखील 10वीमध्ये हे विषय तुम्हाला कंपल्सरीचेच होते, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी पात्र राहू शकता। ही अट काही तेवढी इम्पॉर्टंट नाही, कारण का हे आपण ऑलरेडी ॲज अ बेसिक लेवलमधून आपल्याला ही अट परिपूर्ण फुलफिल झालेली असेल। त्यानंतर म्हटलं आहे उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र म्हणजेच की टायपिंग सर्टिफिकेट। यानंतरचा आपला तोच प्रश्न होता, टायपिंग सर्टिफिकेट कंपल्सरी आहे का? तर हो, टायपिंग सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे। जे काही शासनमान्य 30 प्रतिशब्द प्रति मिनिट इंग्रजी व मराठी टंकलेखनाचं तुम्हाला या ठिकाणी सर्टिफिकेट लागणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या। त्यानंतर आहे MSCIT, जो की पुढील मुद्दा। MSCIT देखील गरजेचं आहे का, किंवा जेव्हा आपण फॉर्म फिलअप करतो त्यावेळेस आपल्याला MSCIT सर्टिफिकेट द्यावं लागेल का? तर आपण त्याचं देखील उत्तर यामध्ये पाहणार आहोत। तर MSCIT सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी कंपल्सरी नाही आहे, परंतु तुम्हाला जॉबवर गेल्यानंतर 2 वर्षाच्या आत तुम्हाला त्या ठिकाणी जे की तुमचं MSCIT सर्टिफिकेट सबमिट करणं अतिशय महत्त्वाचं आहे। जर तुमच्याकडे सध्याला नसेल तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता, जर असेल तर अतिउत्तम, तुमच्याकडे ही संपूर्ण काही अट आताच फुलफिल होणारी असेल, नंतरून तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या वादामध्ये किंवा कागदपत्रांच्या अडचणीमध्ये येणार नसेल। तर MSCIT सर्टिफिकेट देखील कंपल्सरी आहे, पण त्यासाठी तुम्हाला शिथिलता देण्यात आलेली आहे। टिपमध्ये देखील तेच माहिती सांगण्यात आलेली आहे की जर तुमच्याकडे समजा संगणक विषयी सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला 2 वर्षाच्या आत ती सबमिट करायची आहे। त्यानंतर म्हटलेला आहे समोरील मुद्दा जो आपण पाहूया, जो की कॉम्प्युटर रिलेटेडच आहे, ज्यामध्ये तुम्हाला कॉम्प्युटरची काही बेसिक माहिती जी आहे, ज्यामध्ये वर्डचा प्रोसेसर असोस किंवा इतर कोणती बी काही माहिती असो, एडिटिंग्स वगैरे, ते तुम्हाला साहजिकता येणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्यानंतर वयोमर्यादामध्ये पहा, तर वयोमर्यादामध्ये अराखीव खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 18 वर्ष व कमाल 38 वर्ष ठेवलेले आहे। तर मागास प्रवर्गातील उमेदवारासाठी किमान 18 वर्ष तर कमाल जे की 43 वर्ष वयोमर्यादा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। तर तुम्ही हे सर्व काही या ठिकाणी पाहू शकता। त्यानंतर जे काही आपण एज रिलॅक्शन म्हणतो ते देखील या ठिकाणी फुलफिल दिलेलं आहे। ॲज पर अ कॅटेगरी नुसार सर्व काही या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। त्यानंतर निवडीचे निकष म्हणजे की निवड प्रक्रिया कोणत्या प्रकारची असणारी आहे, काही बदल आहेत का? तर जी आपली 2014ची आपण सकाळी जाहिरात पाहिली होती, त्यामध्ये आपण पाहिलं होतं त्यावेळी जे आहे 60 गुणाचा पेपर होता, 60 गुणांचा पेपर त्या ठिकाणी घेण्यात आलेला होता। पण आता जो आहे एकूण 200 गुणाचा पेपर असणार आहे, जो की TCS कंडक्ट केला जाणार आहे, TCS मार्फत, आणि यामध्ये 100 प्रश्न तुम्हाला विचारली जाणारी आहे। तर 100 प्रश्न 200 गुण या प्रकारची पूर्णपणे प्रक्रिया असणारी आहे। त्यानंतर पाहूया आपण विषय कोणकोणते असणार आहे, ज्यामध्ये मराठी भाषा व व्याकरण, ज्यामध्ये 25 प्रश्न 50 गुण भाषा मराठी असेल, इंग्रजी भाषा व व्याकरण 25 प्रश्न 50 गुण इंग्रजीमध्येच आणि 100 मिनिटे। त्यानंतर सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुण मराठी व्याकरण, जे की 100 मिनिटे वेळ सर्वांसाठीचाच। त्यानंतर चौथा आहे बौद्धिक चाचणी 25 प्रश्न 50 गुण मराठी विषय आणि संपूर्ण काही कालावधी असेल याचा, जो की 100 मिनिटाचा असणारा आहे। तर हे देखील लक्षात ठेवून घ्या, 100 मिनिटामध्ये तुम्हाला हे सर्व काही कव्हर करायचं आहे। आणि याच्यासाठी तुम्हाला उत्तीर्ण होण्यासाठी किती गुण असतील, तर 45% गुण तुम्हाला या ठिकाणी घ्यावे लागणारे आहेत, हे देखील त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। तर टिपमध्ये त्यांनी या बाबींची विशेष देखील माहिती दिलेली आहे की तुम्हाला कोणकोणत्या टॉपिकवर फोकस करायचा आहे, ज्यामध्ये सामान्य ज्ञान या विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बृहमुंबई महानगरपालिकेच्या संबंधित देखील तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातील, बृहमुंबईच्या चालू घडामोडी संदर्भात देखील तुम्हाला प्रश्न विचारले जाणारे असतील। त्यानंतर म्हटलं आहे बौद्धिक चाचणी परीक्षेस स्वरूप हे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेनुसार असेल, म्हणजे की आपली 7वीची 8वीची वगैरे जे काही
शिष्यवृत्ती स्कॉलरशिप परीक्षा असते त्यानुसार असणारी असेल. त्यानंतर मौखिक चाचणी घेण्यात येणारी नाही, मुलाखत तुमची नसणारी असेल. इंग्रजी भाषा व व्याकरण या विषयाची ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेतून घेण्यात येईल. तसेच मराठी भाषा व व्याकरण, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या विषयाची परीक्षा मराठी भाषेतून घेण्यात येईल. म्हणजे की मराठी भाषेतच परीक्षा होईल, इंग्लिशला इंग्लिशच या ठिकाणी असणार आहे. तर ही संपूर्ण काही बाबी त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेल्या आहे. तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं अर्जासाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व आपल्या टेलिग्राम ग्रुपवर ऑनलाईन अर्जाची लिंक देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तुम्ही त्या थ्रू जाऊन लिंकवर क्लिक करून डायरेक्टली अर्ज करू शकता. तर अर्जाची इम्पॉर्टंट डेट्स तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आजपासून सुरू झाले आहेत. तर 9 सप्टेंबरपर्यंत याचे अर्ज जे की स्वीकारले जाणारे आहेत. काही अडचण आल्यास तुम्हाला या हेल्पलाईन नंबरवर फोन लावून तुम्हाला त्या ठिकाणी मदत घेता येणारी असेल. त्यानंतर परीक्षा शुल्कमध्ये पाहू शकता ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपये, तर राखीवसाठी 900 रुपये एवढी फी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. जर समजा तुम्हाला काही अडचणी येत असतील तर तुम्ही वरील नंबरवर कॉल करून संपूर्ण काही माहिती विचारू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना कन्फर्मली फॉर्म भरायचा आहे त्यांनीच या ठिकाणी फॉर्म भरा, कारण फी ही नॉन रिफंडेबल असणारी आहे. एक वेळेस तुम्ही फी भरल्यास नंतरून तुम्हाला फी जी आहे जी की परत मिळणारी नाही आहे. कसल्याही प्रकारे तुम्हाला या ठिकाणी फीस ही परत मिळणारी नाही. तर ही संपूर्ण जी की माहिती या ठिकाणी या जाहिरातीमार्फत मित्रांनो आपल्याला देण्यात आलेली आहे. आणि याची परीक्षा देखील मित्रांनो ऑक्टोबरमध्ये होण्याचे 100% चान्सेस आहेत. त्यामुळे वेळ खूप कमी असणार आहे, तुम्हाला अभ्यास खूप जोमानं करावा लागणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना TCS पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स हवे असतील परिपूर्ण BMCच्या तयारीसाठी, त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो ते सर्व काही मिळवून घ्या, जेणेकरून तुमचा A to Z अभ्यासक्रम हा कव्हर होणारा असेल. आणि मित्रांनो जर अद्यापासून तयारीला लागला तर मित्रांनो येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला खूप काही संधीचं सोनं त्या ठिकाणी करून घेता येणार असेल. या ठिकाणी मित्रांनो थोडक्यामध्ये पेपरचा जो आहे स्वरूप देखील या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे, ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता जे की मराठी लँग्वेज ग्रुप A, ग्रुप B आणि ग्रुप C व ग्रुप D साठीचा म्हणजे की पेपर फॉर्मॅट कोणत्या प्रकारचा असणार आहे हे देखील त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. ज्यामध्ये मराठी लँग्वेज अँड ग्रामरमध्ये ग्रुप A मध्ये 6 क्वेश्चन असतील, ग्रुप B मध्ये 6 क्वेश्चन, ग्रुप C मध्ये 6 क्वेश्चन, पण ग्रुप D मध्ये 7 क्वेश्चन मराठी ग्रामरचे असतील. म्हणजे की जर तुमची शिफ्ट असतील तर शिफ्टमध्ये जो पेपर सेट असेल त्यानुसार हा आहे. तर खूप ओपनली त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर म्हटलं इंग्लिश लँग्वेज ग्रामरमध्ये 6 क्वेश्चन पण ग्रुप C ला जे की 7 क्वेश्चन आणि ग्रुप D ला 6 क्वेश्चन असतील. जनरल नॉलेजमध्ये तुम्हाला ग्रुप A मध्ये 6 क्वेश्चन, ग्रुप B मध्ये 7 क्वेश्चन, ग्रुप C मध्ये 6 क्वेश्चन आणि ग्रुप D मध्ये 6 क्वेश्चन असतील. इंटेलिजन्सी ग्रुप A मध्ये 7 क्वेश्चन, ग्रुप B मध्ये 6 क्वेश्चन, ग्रुप C मध्ये 6 क्वेश्चन, ग्रुप D मध्ये 6 क्वेश्चन, अशा प्रकारे टोटली 25-25चा सेट तयार होईल. ज्यासाठी तुम्हाला टायमिंगचं जर डिवायडेशन करता आलं तर 25-25 मिनिटं प्रति क्वेश्चन तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. परंतु मित्रांनो आपल्याला ह्यावर फोकस करायचं नाही आहे, आपल्याला आपल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि आपल्याला संपूर्ण काही पेपर सोडवायचा आहे. कारण का या ठिकाणी नेगेटिव्ह मार्किंग ही नाच्या प्रमाण असणारी असेल. नेगेटिव्ह मार्किंगचा या ठिकाणी कसल्याही प्रकारचा उल्लेख केलेला नाही आहे. त्यामुळे मित्रांनो नेगेटिव्ह मार्किंग ही नाच्या प्रमाणे असेल असं आपण ग्राह्य धरून सर्व काही प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे. तर याचा आपण एक स्पेशल व्हिडिओ देखील पाहू, ज्यामध्ये आपण स्वरूप समजून घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे जे की मिळाले असतील, जर या व्यतिरिक्त तुमच्या मनात काही प्रश्न किंवा शंका असतील तर मित्रांनो खाली कमेंटद्वारे विचारू शकता, किंवा आपण त्यासाठी डिटेल दुसरा व्हिडिओ बनवून त्यामध्ये देखील तुमच्या प्रश्नांचं निवारण करण्याचा प्रयत्न करू. जर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनल नवीन नसाल सबस्क्राईब करून घ्या इन्फॉर्मेटिव्ह अपडेटसाठी. आणि ज्या विद्यार्थ्यांना आतापासूनच परीक्षेची परिपूर्ण तयारी करायची आहे त्यांनी आपले TCS पॅटर्न आधारित स्टडी मटेरियल नक्की मित्रांनो मिळवून घ्या. तर भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये नवीन अपडेट सोबत, नवीन एका माहिती सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.